आमची जी प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहे सांगली जिल्ह्यातली आणि त्या मतदारसंघातली, त्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की सांगलीमध्ये आपल्याला निश्चित चांगलं यश येण्यासारखी स्थिती आहे. आणि शिवसेनेलाही वाटतं उद्धवजींच्या की आपल्याला त्यांना स्थिती त्यांना आहे, एवढाच तो भाग आहे. एकत्र चर्चेनं हा विषय आम्ही मिटवू. नाही, असं आहे की आमच्या जागा जरी सीट शेअरिंग झालं आणि त्यांनी काही मागणी केली तर आम्ही आमच्या कोठ्यातून आम्ही देऊ शकतो ना, तसं काही नाही. म्हणजे जे त्यांचा आकडा फक्त ते असं असलं पाहिजे का थोडंसं प्रॅक्टिकलही असलं पाहिजे की आम्हाला देणं सोयीचं होईल, त्यांनाही योग्य असेल, अशा गोष्टी असल्या तर पुढे जाऊ शकतो विषय, काही अडचण नाही. अजूनही दिलेला आहे त्यांनी, परंतु शेवटी याच्या बाबतीत आम्ही तिघांची काही विचारविनिमय हा आम्हाला करावा लागेल. परंतु आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की वंचित आमच्या बरोबर असावी. सर, नांदेड लोकसभेच्या जागेसंदर्भात सुद्धा नांदेड लोकसभेच्या जागेसंदर्भात सुद्धा इच्छुक आहेत आमच्याकडे लोक. वसंत चव्हाण म्हणून नवीन उमेदवार आमच्याकडे उमेदवार आहेत, चांगले सक्षम उमेदवार आहेत आणि त्या सक्षम उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणूक करणार आहोत. काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे भाजपच्या वाटेवर अशी चर्चा होती, त्यांनी आज तुमची आता इथं आले, ते असं नाहीये ते राजू पारवे काल होते, आजही इथं आलेले आहेत. मला समजत नाही की मीडियामधून कसे अशा चुकीच्या बातम्या जातात आणि त्याचं प्रसारण कसं होतं हे समजत नाही. ते आता आले होते आमच्याकडे भेटण्याकरता आणि तुम्हालाही भेटले.